यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी घेतली जेपी नड्डांची भेट। राज्यसभा उमेदवारीबाबत फडणवीस नड्डांमध्ये चर्चा। भाजप राज्यसभेसाठी चौथा उमेदवार देणार असल्याची शक्यता। मंत्री छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर नाही, भाजपच्या सूत्रांची माहिती। महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांना भाजप प्रवेश देणार नाही, दमानी यांच्या ट्विटनंतर सुरू झालेल्या चर्चेला भाजपकडून पूर्णविराम। लोकसभा निवडणुकीसंदर्भात चाचपणी सुरू, निर्णय काय घ्यायचा ते ठरवू। लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे यांचं सूचक विधान। ते उपोषणाला बसण्याआधीच जी-आर तयार असतील। भुजबळांचा जरांगे पाटलांच्या उपोषणावरून सरकारला टोला। लोकशाही आहे, मोदींकडे बजेटमधून आरक्षणाची जरांगेंची मागणी, त्याकडे ती विद्वत्ता, जरांगे पाटलांनाही खोचक टोला। पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरी निवडणूक लढवली तरी मी लढणार। राज ठाकरे मला नाराज करणार नाहीत, पुणे सोडून मी कुठेही लढणार नाही। पुण्याचे प्रश्न मला माहीत आहेत। मनसे नेते वसंत मोरे मैदानात उतरण्यासाठी सज्ज। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल खोटा, मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात चॅलेंज करणार। राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाकेंची टीका। धमकी आणि जीवे मारण्याचे कॉल येत असल्याची ही टीका। शिवसेनेचा बालेकिल्ला काळा चौकीमध्ये धन्यवाद मोदीजी, नंतर आता भाजपचे धन्यवाद देवेंद्रचे अभियान। गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे आमदार दरेकरांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। मुंबईमध्ये भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक। देवेंद्र फडणवीसांचं प्रमुख मार्गदर्शन। बावनकुळेंचाही लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी कानमंत्र। जळगावच्या पाडासे धरणाची अजित पवारांकडून पाहणी। पाडासे धरण राष्ट्रीय प्रकल्प करण्याचा विचार। धरणासाठी 4000 एकर जमीन संपादित करणार। केंद्राकडून काही निधी घेणार, अजित पवार यांची माहिती।